अमेरिकेतल्या कोर्टाने उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय। अब्जावधी डॉलरच्या लाचखोरी आणि फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे। याबाबत काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट करून गौतम अदानींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि अन्य 6 जणांविरोधात अटक वॉरंट जारी झालाय। भारत सरकार गौतम अदानी यांच्यावर कारवाई का करत नाही अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात येते आहे। उद्योगपती गौतम अदानींशी संबंधित नवा वाद आहे तरी काय, आपण जाणून घेऊया। सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आलाय। 2020 ते 2024 दरम्यान अदानी ग्रीन आणि अझूर पॉवर ग्लोबलला कंत्राट मिळावं म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे। करारातून 20 वर्षात 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफ्याचा अंदाज वर्तवला गेलाय। अधिकाधिक नफ्यासाठी खोटे दावे करून अर्ज आणि बॉन्ड उभारले असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप अदानींवर आहे। अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला 2236 कोटी रुपये लाच दिल्याचा अमेरिकन वकिलांचा दावा आहे। गौतम अदानी, पुतण्या सागर अदानी, विनीत जैन, अझूर पॉवरचे सीईओ रणजित गुप्ता, रुपेश अग्रवालसह 7 जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे। अमेरिकन कोर्टात सुनावणीनंतर गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।